साबिक वज़ीर आला अशोक चौहान के बीजेपी में शामिल होने के बाद नांदेड़ कांग्रेस में बेचैनी की कैफियत पाई जा रही थी। इस बेचैनी की कैफियत को खत्म करने के लिए नांदेड़ जिला कांग्रेस के ओहदेदार और कारकुनान की एक मीटिंग मुनक्किद हुई। मीटिंग नांदेड़ शहर में जिला कांग्रेस कमेटी के दफ्तर में मुनक्किद हुई। नांदेड़ कांग्रेस के जिला सदर गोविंद राव नागेलीकर की क़यादत में मुनक्किदा मीटिंग में कांग्रेस के रियासती सदर नाना पटोले ने मुबस्सिर की हैसियत से औरंगाबाद से शेख यूसुफ को भेजा। मीटिंग में कांग्रेस के मौजूदा और साबिक एमएलएज, साबिक मेयर, साबिक जिला परिषद अरकान, साबिक कारपोरेटर्स, कांग्रेस पार्टी के ओहदेदारान और कारकुनान की बड़ी तादाद मौजूद थी। इस मौके पर पार्टी के मुबस्सिर शेख यूसुफ ने कहा कि कांग्रेस की रियासती और मरकजी कमेटी की पूरी तवज्जो जिला नांदेड़ पर टिकी हुई है। कांग्रेस के नजरिए पर यकीन रखने वालों को साथ लेकर चलते हुए नांदेड़ जिले को एक बार फिर कांग्रेस का मजबूत गढ़ बनाया जाएगा। इन्होंने कहा कि पूरी आवाम कांग्रेस के साथ है, ऐसे में पार्टी के खिलाफ काम करने वालों के खिलाफ कार्रवाई की जाएगी। सबसे पहले नांदेड़ के जिला शहर के कांग्रेस के पदाधिकारियों का अभिमान है, मुझे गर्व है कि आज ये पूरे कांग्रेस हाउस में पूरे पदाधिकारी यहाँ पर उपस्थित थे। मुझे ऐसा उम्मीद लग गया है कि कांग्रेस ये नांदेड़ का बाली किला है और आगे भी रहेगा, क्योंकि पूरे लोग कांग्रेस के साथ है। अब हम बैठ के हमारे जो कोऑर्डिनेटर है ईश्वरराव भूसीगर जी, हम बैठ के अब हम सब अहवाल बनाएंगे और आपको अहवाल नहीं बता सकते हैं, हम अहवाल हमारे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले। देखिए अभी सब ये पूरे नांदेड़ जिले पे प्रदेश कांग्रेस कमेटी की तरफ से बारीकी से नज़र से यहाँ पर सब देखा जा रहा है। एआईसीसी की तरफ से यहाँ पर बारीक नज़र रखी है। जो भी अब ऐसी इस तरीके की हरकत होगी उनके ऊपर कार्रवाई की जाएंगी और जो कांग्रेस की विचारधारा मानने वाले लोग हैं उनको साथ लेके इस जिले को फिर से हम नांदेड़ का कांग्रेस का बाली किला बना के रहेंगे। सभी साथ है, पूरे साथ थे। नाना भू की भी बात हो गई है, नाना पटोले जी को सबने मुंबई में मिले हैं सबने, और पूरे विधायक साथ है, माजी विधायक भी साथ है, पूरे फ्रंटल के सेल के विभाग के अध्यक्ष साथ है, जिला कांग्रेस कमेटी पूरी साथ है, जिला अध्यक्ष साथ है, आज सब लोग यहाँ पर साथ है। आज इथं परिस्थिती जिल्हे की या ठिकाणी नाना पटोले यांनी का निरीक्षक औरंगाबाद पाठवलेला आहे, त्यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झालेली आहे। सगळे कार्यकर्ते खरं म्हणलं तर आज मोठी नुकसान झाली आहे चव्हाण साहेब गेल्यामुळं। आज नांदेड जिल्ह्याचं विकासाची फार मोठी नुकसान झालेली आहे। तरी या ठिकाणी आम्ही सगळेजण असं केलं, असं समजलं आहे कैलासवाली शंकरराव चव्हाण साहेबांचे विचार घेऊन आम्ही काँग्रेसमध्ये काम करू। साहेब कसं ज्या ठिकाणी गेले नाही, ज्या ठिकाणी जात त्या ठिकाणी ती इमानदारीने काम करतात। अगोदर काँग्रेस पक्षामध्ये होते, काँग्रेस पक्षामध्ये इमानदारीने काम केले। आता भाजपमध्ये गेले नव्हते पण नेलं, तर नेल्यासुद्धा मग त्या ठिकाणी राहतील, तर त्या ठिकाणी ती तिथे इमानदारीनेच काम करतात। प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचना होत्या। प्रदेश काँग्रेस कमिटीकडून आमच्याकडे शेख यूसुफभाई आमच्या संभाजीनगर येथून निरीक्षक म्हणून आलेले होते आणि आमच्याकडे जिल्ह्यामध्ये परवाला आमचे सर्वांचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी काँग्रेस पक्ष सोडून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ही पहिलीच बैठक ही जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये या ठिकाणी घेण्यात आली आणि प्रदेश काँग्रेस कमिटीने आपल्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय माजी आमदार आदरणीय ईश्वररावजी भोशीकर साहेब यांची नियुक्ती जिल्हा समन्वयक म्हणून केलेली आहे आणि म्हणून ते सुद्धा या बैठकीला आज प्रमुख मार्गदर्शक म्हणून या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आजची बैठक सर्व जिल्ह्यातील आमदार, माजी आमदार, आमच्या फ्रंटलचे सर्व जिल्हाध्यक्ष, जिल्ह्यातील सर्व ब्लॉकचे तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि शहरातील सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक आणि ग्रामीण भागातून आलेले काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि महिला भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये आपण आता बघितलं 400-500 लोकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी अतिशय सुंदर बैठक काँग्रेस पक्षाच्या वतीने झाली आणि ज्या काही अडचणी साहेबांना आल्या पक्ष सोडण्याच्या संदर्भामध्ये आल्या त्या बाबतीमध्ये सुद्धा बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी या ठिकाणी त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना समजून सांगण्याचं काम केलं आणि जे काही बीजेपीच्या वतीने जे काही त्रास झाला, साहेबांना त्रास देण्यात आला, बाकी मंडळीवर ईडीच्या माध्यमातून त्रास होत आहे, त्यामुळे त्याचा बदला काँग्रेस पक्ष घेतल्याशिवाय राहणार नाही। म्हणून ह्या जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचाच लोकसभेचा उमेदवार येईल आणि विधानसभेला सुद्धा जे काही उमेदवार असतील ते आमच्या मित्र पक्षाचेच येतील, अशा प्रकारचं आज वातावरण नांदेड जिल्ह्यामध्ये तयार झालेलं आहे। म्हणून या ठिकाणी एक प्राथमिक बैठक झाली आणि ह्याच्यानंतर पुढची बैठक आमच्याकडे एआयसीसीचे जे काही मंडळी
आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी प्रदेश काँग्रेस कमिटीकडून काही मंडळी या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये ते पाठवणार आहेत आणि 23, 24, 25 या 2-3 दिवसामध्ये त्या तारखेमध्ये आपल्याला या ठिकाणी एक मोठा कार्यक्रम काँग्रेस पक्षाचा विधानसभानी हे कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचं पक्षाकडून निश्चित झालेलं आहे. म्हणून आता 2 दिवस महाबळेश्वरला त्या ठिकाणी पक्षाचं एक अतिशय लोणवळ्याला अतिशय महत्त्वाचं शिबिर काँग्रेस पक्षाचं उद्याला आणि परवाला 2 दिवस आहे. म्हणून हे 2 दिवस झाल्याच्या नंतर जे काही ध्येय धोरणं आहेत, पक्षाची नीती आहे, राजकीय नीती आहे, त्या बाबतीतला निर्णय ह्या 2 दिवसाच्या शिबिराच्या नंतर या ठिकाणी घेण्यात येईल.